आता दाखवा सर. सर आता सर बोट दाखवा. सहाच्या 6 जागा मुंबईच्या आणि या 3 जागा ठाण्याच्या MMRDच्या हे आम्हीच जिंकू असं मुख्यमंत्री सकाळी सांगितलं. ते 50 जागा जिंकतील, 3 जागा पाकिस्तानातनं पण घेऊन 2 जागा पाकिस्तानातनं पण घेऊन येतील. त्यांचा काय भरोसा. बोगस मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेले आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात येतं. काही ठिकाणी मशीन देखील बंद पडते. काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. बोगस मतदानासाठी काय करणार? बोगस मतदान करतायत, इलेक्शन मशीन स्लो करतायत, मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही. तुम्हाला काय दिलंय? 14 दिलेत ना. मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे. कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि हा जाहीर आरोप करतोय. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर असं बोगस मतदान होत असेल तर नक्कीच कुठंतरी ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होत आहे म्हणूनच बोगस होत आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. राजन विचारांनी आपले आरोप केला होता की 15 मी सांगतो तुम्हाला 2000 लोक बाहेरून आणली होती बोगस मतदान करायला आणि 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत. अनेक उतरले होते. काय वाटतं, काय वातावरण आहे? तेव्हा निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे. हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही. दहशतीने देश जिंकता आला असतो. पण ठाण्याच्या लोकसभेबद्दल तुमचं काय म्हणणं? असं लोकसभा काय कंक्लुजन वगैरे 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 ते जनता डिसाईड करते. ते काय आपण डिसाईड करत नाही. प्रत्येक जण आशावादी असतो की आमचा उमेदवार राजन विचारे जिंकेल. पण ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जाते ती लाज आणणारी गोष्ट आहे. शासनाचा इतका हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत चांगला नाही. अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही सत्तेचा. हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलीस अधिकारी असो नाहीतर तिथले आतमधले कर्मचारी असो, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. मुद्दामून वोटिंग स्लो केलं जात आहे. अगदी मराठी वस्त्यांमध्ये पण जिथे कळतंय की आपल्याला होत नाहीये तिथे पण वोटिंग स्लो केलं जात आहे. राज ठाकरेला या महायुतीसाठी कळव्यामध्ये भाषण करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरेला मराठीचा पाठिंबा आहे म्हणून उद्धवच्या समोर आता राज ठाकरे देखील समोर. राज ठाकरेंना कोणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं, त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतं. राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे. कारण का ते म्हणजे विश्व आहे. अहम ब्रह्मास्मी. जग काय नाही त्यांच्यासमोर. त्यांनी तुम्ही देखील त्यांना सुपारी म्हणजे घेऊन काय उठा दुपारी घ्या सुपारी. पण त्यांच्या सुपारीचा प्रॉब्लेम काय माहिती का? ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते. एकदा इकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते. त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात येत नाही कुठली वाजली आहे. पुन्हा एकदा मराठी मला तर वाटतंय बीजेपीने राज ठाकरेंना सुपारी दिलेली ठाण्याचं वातावरण खराब करण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.